तर श्री विठ्ठल मंडळी, तर आज आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या शोधात आलो आहे. परत आपल्याच गावात या मस्त रस्त्याने चालवत गाडी पण काही जात नव्हती चिखलात, तरी पण आलो आहे शिवा गॉट फार्म वैभव भवतोरकडे यांच्याकडे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. तर श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलतो आज आपल्याच गावातील शिवा गॉट फार्म येथे. तर त्यांच्या अक्षरशः दोनच शेळ्यापासून 20 शेळ्या तयार झालेल्या आहेत. तर घेऊया आपण त्यांच्याकडूनच माहिती. श्री विठ्ठल. तर सर्वात पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या. मी वैभव सखाराम तोडकर, राहणार सरबगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आपला शिवा गॉट फार्म सरबगाव येथे आहे. तर सर्वात पहिले मूळ माहितीपासून, तर तुम्ही सुरुवात कधी केली? मी 3 वर्षापूर्वी सुरुवात केली ती. आतापर्यंत 20 शेळ्या झाल्यात एका शेळीपासून. तर समजा तुम्ही एकच शेळी पाळली होती समजा, तर त्याचपासून 20 शेळ्या तयार झाल्या. तर वैभव भाऊ, तर चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमच्याकडे? आपल्याकडं ओल्या चाऱ्यामध्ये गावते घासे, दसरथ घासे, मेथी घासे आणि कांड्या गवत एक आणि सुबाबळे. आणि ओला चारा झाला, पण आता सुक्या चाऱ्यामध्ये काय आहे आपल्याकडे? सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे भुसकट आणि कडम आहे. तर हे झालं चाऱ्याचं. आणि हे गोठा तर तुम्ही घरीच तयार केलेला दिसतो. तर यासाठी तुम्हाला किती खर्च आलेला आहे? आपल्याला ह्यासाठी टोटल 8-9 हजार रुपये खर्च आलेला आहे. तर आपण हे अवघड आहे घेतला होता एक बांबूचा, ते 1000 रुपयात घेतला होता आपण. पण त्याचं आपण घरी तयार केलं आणि ताडपत्री आणली होती एक 3000ची. तर हे आपण जाळीचं एक टोटल 4-5 हजार रुपये जाळीचा खर्च आलेला आहे. असं टोटल करून 8-9 हजार रुपये आपल्याला खर्च आलेला आहे गोठ्याला. हे झालं गोठ्याचं. त्यानंतर तुम्ही सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या होत्या? आपण सुरुवातीला आपल्याला एकच शेळी आलती, मामाकडून अनुदान म्हणून आलती. तिचंच आपण पाळून समजा हे चारून वगैरे मोठी केलं आणि तिनं एवढं तिच्यावर धन केलं आपण. मंडळी पाहू शकता तुम्ही की एकही रुपया इन्व्हेस्टमेंट न करता यांचं जो शेळी पालनाचा व्यवसाय ते सुरू झालेला आहे. तर वैभवजी, की आजाराचं समजा तुमच्या शेळ्या आता पावसा पाण्याचे दिवस आहे, तर आम्ही घेतलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार की पावसाळ्यात आजार येतात बा. मग तुमच्या शेळ्याला किती आजार आलेत आतापर्यंत? आपल्या शेळ्याला एकदा आजार आलता. हे वल्ल्यामुळे, समजा वल्ला असल्यामुळे ताप वगैरे, पाल वगैरे हे सगळं येतं त्याला. तर आपली एक ही शेळी आहे, पाठ आहे, तिला आता सध्या बुखारलेली ती. आपण तिची ताप चेक करून दाखवतो तुम्हाला. हा, 102 ताप आहे, तरी आपण तिला एक टॅबलेट देणार आहे. तर तुम्ही समजा हे ताप करायचं वगैरे आपल्या स्वतः घरीच आणलेलं आहे? स्वतः आपण घरी टॅबलेट वगैरे सगळं घरीच देतो आपण त्यांना. म्हणजे आता यांना डॉक्टरची समजा गरज जर लागली तर आपल्याकडं डॉक्टर उपलब्ध आहे का इथं? हो, आहे ना. आपल्याकडं वाडीला एक डॉक्टर आहे, कृष्ण गावडे म्हणून, त्यांच्याकडे आपण ट्रीटमेंट करतो. तर वैभव सर, तुम्ही गोठ्याच्या स्वच्छतेचं नियोजन कशा प्रकारे करता? आपण गोठ्याचं नियोजन, आपण सकाळी जर वल्ल जर असलं तर आपण झाडून वगैरे काढतो आणि ब्लिचिंग पावडर आणि चुना आपण रोज सकाळी टाकतो. तर ब्लिचिंग पावडर टाकल्याने तर काय होतं समजा ती टाकल्याने? हेच पिसा वगैरे, गोचड वगैरे येत नाही त्यांच्या अंगावर आणि ते मरतात. तर वैभव सर, तर तुमच्याकडं कोणत्या जातीच्या शेळ्या आहे तुमच्या माहितीप्रमाणे सांगा? आपल्याकडे गावरान, सगळे गावरान शेळ्या आपल्याकडे. तर यांसाठी तुम्ही कोणता बोकड वापरता? कोणता क्रॉस बोकड आहे? त्यात काय प्रकार त्याचा? नाही, आपल्याकडे कोणताही दुसऱ्या जातीचा बोकड नाही. आपल्याकडे गावरान बोकड आहे. आपण त्याचं नाव लाडाने बंडूशेठ ठेवलेलं आहे. तर तो लाडाने आपण त्याला बंडूशेठ म्हणतो का, की आपण सगळ्यात पहिला खांडात तो बोकड आलता, म्हणजे लाडाने त्याचं नाव, त्याच्यामुळे तुम्ही बंडू ठेवले. बंडू ठेवले, हे आपला लाडाचा बंडूशेठ. तर तुम्ही सर्वात पहिले आणलेली शेळी कोणची आहे आपली? आपण सर्वात पहिले शेळी आणलेली हीच आहे. तर पाहू शकता मित्रांनो, या शेळीपासून बनलेला आपलं पूर्ण गोट फार्म आहे. तर अतिवृष्टीचा फटका तुम्हाला पण बसलेला असेल, तर शासनाने काही अनुदान, काही आपल्याला ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. तर याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? आपण खूपच पाऊस झालेला आहे, तरी कापसाच्या बोंड्या वगैरे तर चढत आहे, तरी त्यांनी आपल्याला खूपच मदत करावी, शासनाला नम्र विनंती आहे.
तरी आपली वाट बी तुम्ही जाता जाता दाखवू शकता त्यांना, कारण की आपल्या गावातला पूल बी वाहून गेलेला आहे. गाडी जात नाही आणि येते बी नाही, पण बळच आणावं लागते लांब असल्यामुळे थोडं शेत. तर मग तुम्हाला जाताना रस्ता दाखवणार आहे तुम्हाला. शासनाने खूपच मदत करावी ही नम्र विनंती आहे. चाल. तर श्री विठ्ठल मंडळी, तर हा होता आपला शिवा गॉट फार्म येथील व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचा एक सबस्क्राईब मला अशाच नवीन नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन देतो. तोपर्यंत श्री विठ्ठल.